नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केंद्र व राज्य यांच्यातील संबंध. तर केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध विशेषतः 3 प्रकारे बघितले जातात. पहिले कायदेविषयक, दुसरे प्रशासनिक व तिसरे आर्थिक संबंध. तर आता आपण कायदेविषयक संबंध, प्रशासनिक संबंध आणि आर्थिक संबंध हे विस्तृतमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे कायदेविषयक. कलम 245 ते 255 यामध्ये कायदेविषयक संबंधांचा उल्लेख आहे. तर त्यामध्ये कोणकोणते आणि कसे कसे संबंध आहेत ते आता पाहूयात आपण. केंद्रीय व राज्य कायद्याचा क्षेत्रीय विस्तार हा काय आहे तो बघूयात. केंद्रामध्ये राज्य, संघराज्य प्रदेश व तात्पुरते समाविष्ट केलेले क्षेत्र यांचा समावेश होतो. तर राज्य विधिमंडळ हे आपल्या राज्याच्या सीमाक्षेत्राबाहेर कायदे लागू करत नाही किंवा केंद्र देखील राज्य विधिमंडळाचे कायदे राज्याबाहेर लागू करू शकत नाही. यांवर विशेष बंधने आहेत. ती बंधने कोणती? तर अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादर व नगर हवेली तसेच दमण आणि दीव यांच्यासाठी राष्ट्रपती नियम करू शकतो. यांना केंद्राचे कायदे सरळ लागू होत नाहीत. तसेच राज्यातील अनुसूचित क्षेत्राला संसदेचा कायदा लागू होत नाही. तसेच आदिवासी क्षेत्राला देखील संसदेचा कायदा लागू होत नाही. परंतु अनुसूचित क्षेत्रांना तसेच आदिवासी क्षेत्रांना राज्यपालाची तरतूद केलेली आहे आणि राज्यपालातर्फे थेट राष्ट्रपती यांवरती कायदा करू शकतात. तसेच मेघालय, त्रिपुरा, मिझोराम व काही आदिवासी जिल्हे यांवर कायदे करण्याचा अधिकार हा थेट राष्ट्रपतीला आहे. अशा प्रकारे केंद्र व राज्य यांच्यामध्ये काही कायदेविषयक अधिकार आहेत. तर आता काही कायदेविषयक अधिकारांच्या विषय आहेत. तर त्या विषयांची विभागणी कशी केली आहे ते आता आपण पाहूया. तर कायद्याचे जे विषय आहेत ते केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची अशा 3 प्रकारांमध्ये विभागणी केलेली आहेत. तर हे जे कायदे आहेत त्यातील 100 विषय हे केंद्राकडे, 61 विषय हे राज्याकडे आणि काही विषय असे आहेत की जे दोन्ही सूचीमध्ये आहेत. तर केंद्रामध्ये विशेषतः म्हणजे ज्यांचा परीक्षेत वारंवार उल्लेख येतो असे संरक्षण, बँकेचे व्यवहार, परराष्ट्र व्यवहार, चलन, आण्विक ऊर्जा, विमा, दळणवळण, आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य तसेच जनगणना, लेखापरीक्षा इत्यादी प्रकारचे जे महत्त्वाचे विषय आहेत ते केंद्राकडे येतात. तर राज्यसूचीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस, आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, स्थानिक सरकार, मत्स्य उद्योग, बाजारपेठा, चित्रपट, नाट्यगृहे, जुगार इत्यादी 61 विषयांचा समावेश हा राज्यसूचीमध्ये होतो. तर समवर्ती सूचीमध्ये म्हणजे राज्य आणि केंद्र हे दोन्हीही विचार करून जे कायदे करतात त्यांचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होतो. त्यामध्ये फौजदारी कायदे प्रक्रिया, दिवाणी प्रक्रिया, विवाह व घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, विद्युत व कामगार कल्याण, आर्थिक सामाजिक नियोजन, औषधे, पुस्तके, वृत्तपत्रे, मुद्रणालये, शिक्षण, वन, वजन व मापे, वन्य पशु व पक्षी संरक्षण इत्यादींचा समावेश हा समवर्ती सूचीमध्ये होतो. समवर्ती सूचीमध्ये हेच विषय का घेतले? कारण यांचा अधिकार जसे की शिक्षण हा आपण एक विषय घेऊ की शिक्षणावरती राज्य सरकारचे देखील नियंत्रण असते तसेच केंद्राचे देखील नियंत्रण असते. राज्य प्रत्येक राज्यात स्टेट बोर्डची स्थापना करू शकते तसेच केंद्र प्रत्येक राज्यात आपले केंद्राचे शिक्षण थेट देखील काही विद्यार्थ्यांना देऊ शकते व तशा संस्था स्थापन करू शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत केंद्र सूचीने घेतलेला निर्णय हा सर्वोच्च मानला जातो. त्यानंतर समवर्ती सूचीने घेतलेला निर्णय हा श्रेष्ठ मानला जातो आणि त्यानंतर राज्य सूचीने घेतलेला निर्णय हा श्रेष्ठ मानला जातो. समजा राज्यसूचीने बाजारपेठांवरती किंवा नाट्यगृहांवरती काही निर्णय घेतला असेल आणि त्याच विषयावरती केंद्राने जर एखादा निर्णय घेतला तर केंद्राने घेतलेला निर्णय हा श्रेष्ठ मानला जातो व त्याचीच अंमलबजावणी केली जाते. त्याचप्रमाणे समवर्ती सूचीने देखील राज्यसूचीवरील कोणत्याही विषयावरती कायदा केला तर तो राज्यसूचीचा कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. आता राज्य विषयांवर संसदेचे कायदे कोणते आहेत ते आपण पाहूयात. राज्यसूचीत नमूद केल्याप्रमाणे खालील विषयांवर असामान्य परिस्थितीत कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे.
म्हणजे राज्यसूचीत आपण पाहिल्याप्रमाणे 61 विषय आहेत, परंतु काही असामान्य परिस्थितीत केंद्र त्यावर कायदे करते. त्या असामान्य परिस्थिती त्या कोणत्या ते आपण पाहूयात. पहिली, जेव्हा राज्यसभा ठराव संमत करते. या ठरावाला 2/3 समर्थन असावे लागते, परंतु हा कायदा राज्यसूचीचा असल्यामुळे राज्यसभेचा कायदा हा 1 वर्षासाठी अंमलात राहतो आणि त्यानंतर तो आपोआप संपुष्टात येतो. तसेच राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात केंद्र राज्यसूचीतील काही कायद्यांवरती कायदे करते आणि हे कायदे फक्त आणीबाणीनंतर 6 महिनेच टिकतात आणि 6 महिन्यानंतर जर ते कायदे संसदेत मांडून ठराव संमत करून घेतले तरच टिकतात, अन्यथा हे कायदे देखील संपुष्टात येतात. काहीच राज्य मिळून केंद्राला एखाद्या विषयावरती कायदे करण्याची विनंती करते, तेव्हा केंद्र त्या राज्यसूचीतील विषयांवरती कायदे करते. तसेच आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र हे राज्यसूचीतील नमूद केलेल्या विषयांवरती कायदे करू शकते. तसेच राष्ट्रपती शासनाच्या काळात एखाद्या राज्यातील विषयांवरती थेट केंद्र शासन कायदे करू शकते. आणि आता पुढचा विषय आपण पाहूयात की राज्य विधिमंडळावरती केंद्राचे कसे नियंत्रण असते. राज्य विधिमंडळाचे कायदे राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवू शकतात. म्हणजे समजा विधिमंडळाने एखादा कायदा केला तरी त्या कायद्यावरती तो कायदा अंमलात आणण्यासाठी राष्ट्रपतींची सही लागते, परंतु राष्ट्रपती ती सही न करता तो अधिकार किंवा तो कायदा प्रलंबित ठेवू शकतात किंवा त्या कायद्याला नकारसुद्धा देऊ शकतात. याला निरंकुश नकाराधिकार असे देखील म्हटले जाते आणि त्यामुळे राज्य विधिमंडळावरती केंद्र आपले नियंत्रण ठेवते. राज्य विधिमंडळ राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने एखादा कायदा करू शकते आणि त्यामुळे तो कायदा संसदेत मंजूर देखील होतो, परंतु तो राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने असल्यामुळे त्यावर केंद्राचे नियंत्रण हे असतेच. आता आपण पाहिले की कायदेविषयक केंद्र आणि राज्य संबंध कसे आहेत. आता आपण पाहूयात की प्रशासनिक केंद्र आणि राज्य संबंध कसे आहेत. प्रशासनिक संबंध हे कलम 256 ते 263 दिलेले आहेत. ते कसे ते आपण कलमवाईज देखील पाहणार आहोत. प्रशासनिक म्हणजे सर्व अधिकारी जे IPS अधिकारी होतात, जे कार्यकारी अधिकारी असतात ते सर्व प्रशासनिक संबंधांमध्ये येतात. आता त्यातील कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारांचे विभाजन कसे केलेले आहे ते पाहूयात. फक्त संसदेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या म्हणजे केंद्रीय सूचीत असलेल्या अधिकाराबाबतच फक्त केंद्र सरकार कायदे करू शकते. क्वचित कराराने व ठरावाने मिळणारे अधिकार हे देखील केंद्राला प्राप्त होतात. राज्य व केंद्र यावरती या कार्यकारी अधिकाराच्या विभागांचे कसे बंधने आहेत ते आता पाहूयात. संसदेचे कायदे हे राज्याला लागू आहेत, म्हणजे केंद्रात जो कायदा केलेला असतो तो प्रत्येक राज्याला लागूच असतो. राज्यातील केंद्र राज्यातील अधिकारांना बाधा आणू शकत नाहीत. कलम 365 अनुसार राज्याने केंद्राच्या आदेशांचे पालन केले नाही तर राज्य सरकार काम करू शकत नाही व राष्ट्रपती शासन लागू होते. अशा वेळेला त्या राज्यातील सर्व अधिकार व सर्व प्रशासनिक कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळतो. तसेच केंद्र राज्यांना आदेशही देऊ शकतो. राज्याने दळणवळणाच्या साधनांची उभारणी करावी व त्यांची निगराणी करावी. तसेच रेल्वेला संरक्षण द्यावे, भाषिक अल्पसंख्याकांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत मिळवण्याची सोय करून द्यावी, अनुसूचित जमातीसाठी विशिष्ट योजना व अंमलबजावणी करावी. अशा प्रकारचे काही कायदे आहेत जे प्रत्येक राज्याने करावे असे केंद्र काही विशिष्ट राज्यांना आदेश देऊ शकते. जर राज्य समजा अनुसूचित जाती जमातींसाठी कोणत्याही योजना राबवत नसेल आणि केंद्राला वाटले की या जमातीसाठी काही विशिष्ट योजना राबवायला हव्यात तर अशा परिस्थितीत केंद्र राज्यांना आदेश देते आणि त्या विशिष्ट जमातीसाठी योजना राबवायला लावते. तर काही परिस्थितींमध्ये हे प्रशासनिक जे अधिकार आहेत ते एकमेकांकडे सोपवू देखील शकतात, परंतु केंद्र राज्याला कायदेविषयक अधिकार देऊ शकत नाही, कारण की केंद्राचे अधिकार हे राज्यापेक्षा अधिक असतात. तसेच एकटे राज्य देखील आपल्या राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याची संसदेला विनंती करू शकत नाही. जर राज्यसूचीतील एखाद्या विषयावरती केंद्राने कायदा करावा असे जर कोणत्या राज्याला वाटत असेल तर त्याला
अधिक राज्यांची संमती असणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारे 4 ते 5 राज्य एकत्र आले आणि त्यांनी राज्यविषयावरील एखाद्या विषयावरती केंद्राला कायदा करावयास सांगितला तर केंद्र त्यावर कायदा करू शकते. आता पाहूयात केंद्र व राज्य यांच्यातील एकमेकांचे सहकार्य कसे असते. केंद्राने अखिल भारतीय सेवा यांची निर्मिती केलेली आहे. दैनंदिन नियंत्रण या अखिल भारतीय सेवांचे दैनंदिन नियंत्रण राज्याकडे असते, तर अंतिम नियंत्रण हे केंद्र सरकारचे असते. कलम 312 अनुसार नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला असतो. कोणत्याही राज्याला अखिल भारतीय सेवा निर्माण करता येत नाही. केंद्र व राज्यात उत्तम प्रशासन दर्जा राखणे हे अखिल भारतीय सेवांचे काम असते व त्यामुळे अखिल भारतीय सेवांचे दैनंदिन नियंत्रण जरी राज्याकडे असले तरी त्यांचे पूर्ण नियंत्रण हे केंद्राकडेच असते व केंद्राकडे नियंत्रण असल्यामुळे संपूर्ण देशात समान प्रशासनिक प्रणाली सुनिश्चित करणे करता येते. तसेच लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. म्हणजे MPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करू शकतात, परंतु त्यांची पदच्युती फक्त राष्ट्रपती करू शकतात. हा लोकसेवा आयोग राज्याच्या आवश्यक प्रशासनिक गरजा पूर्ण करतो. कोणत्या ठिकाणी किती अधिकाऱ्यांची गरज आहे त्याप्रमाणे लोकसेवा आयोग भरती काढते आणि त्या भरती प्रक्रियेच्या अनुसार राज्यातील प्रशासनिक गरजा पुरवल्या जातात. भारतातील न्यायव्यवस्था ही एकात्मिक आहे. केंद्र व राज्य आपापल्या कायद्यांची अंमलबजावणी करतात. त्यामध्ये केंद्राचा कायदा हा सर्वश्रेष्ठ ठरतो. राज्यातील कायद्यांची अंमलबजावणी राज्य करते. आणीबाणीच्या काळातील राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंध कसे असतात ते आता आपण पाहूयात. कलम 352 अनुसार कोणत्याही विषयावरती केंद्राचा अधिकार हा अंतिम अधिकार असतो. तेव्हा म्हणजे कलम 352 अनुसार आपल्या भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करते आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राज्यातील कोणत्याही विषयावरचा अधिकार किंवा समवर्ती सूचीतील अधिकार हा फक्त केंद्राचा असतो. कलम 365 अनुसार राष्ट्रपती राजवट असते. राज्य सरकार, राज्यपाल किंवा कार्यकारी अधिकाऱ्यांचे काम हा स्वतः राष्ट्रपती करतो. म्हणजे समजा महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि तेथे कोणत्याही पक्षाची सत्ता पूर्णपणे स्पष्ट नसते. अशा काळात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते आणि या काळात राज्य सरकारचे काम, तसेच राज्यपालाचे काम आणि कार्यकारी अधिकाऱ्यांचे काम हे थेट राष्ट्रपती करतो. तसेच कलम 360 अनुसार आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर सर्व अधिकार हे केंद्राला मिळतात. केंद्र व राज्य विचार विनिमय परिषद. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकार एकमेकांना द्यावेत का किंवा त्यांच्यातील विचार विनिमय करण्यासाठी काही परिषदा नेमणूक केलेल्या आहेत. त्या परिषदा कोणत्या हे आपण पाहूयात. राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची एक परिषद असते. तसेच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची परिषद असते. मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवांची परिषद असते. हे सचिव मंत्रिमंडळाचा सचिव हा पंतप्रधानांचा सचिव, तसेच मुख्य सचिव हा मुख्यमंत्र्यांचा सचिव असतो. तसेच पोलीस महानिरीक्षकांची देखील एक परिषद असते. भारताच्या सरन्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली मुख्य न्यायाधीशांची परिषद, उपकुलगुरूंची परिषद, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्र्यांची परिषद, तसेच केंद्र कायदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा मंत्र्यांची परिषद. अशा प्रकारे केंद्र व राज्य एकमेकांशी विचारविनिमय करते. आता आपण एक उदाहरण पाहूयात की पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची परिषद. म्हणजे केंद्रातील मुख्यमंत्री हे अध्यक्ष हे मेन असतात आणि त्यांच्या अंडर भारतातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री यांची एक परिषद बोलवली जाते आणि त्या परिषदेखाली केंद्र हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांवरती आपले अधिकार किंवा आपल्या काही गोष्टी आहेत ते सांगतात आणि त्यानुसार सर्व राज्यांमध्ये कायदे अंमलात आणले जातात. आता आपण सर्वात तिसरा आर्थिक संबंध. केंद्रात आणि राज्यात आर्थिक संबंध कसे आहेत ते पाहूयात. कलम 268 ते कलम 293 यांमध्ये आर्थिक संबंध स्पष्ट केलेले आहेत. आर्थिक संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचे येते कर आकारणीच्या अधिकारांची विभागणी. तर केंद्र 15 विषयांवरती कर आकारते तर राज्य 20 विषयांवरती कर आकारते आणि समवर्ती सूचीत म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून 3 विषयांवरती कर आकारते.
आणि या व्यतिरिक्त कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत कर आकारण्याची सोय ही कर आकारण्यास असतील तर संसदेला ते अधिकार आहेत. म्हणजे समजा आता करोना हा आजार आलेला आहे, तर अशा परिस्थितीत संसद हे कोणत्याही गोष्टीवरती करोनाचा अतिरिक्त टॅक्स लावू शकते. तर आता आपण राज्य कर पाहूयात. व्यवसाय, धंदा व उपजीविका रोजगार हे 2500पेक्षा कमी कर असलेल्या असलेले अधिकार हे राज्यामध्ये येतात. तसेच राज्याबाहेर खरेदी विक्रीवरती राज्याला कोणत्याही प्रकारचे कर आकारता येत नाहीत. तसेच राज्याबाहेरील आयात व निर्यात यांवरती राज्याला कर आकारता येत नाहीत. तसेच आंतरराज्य व्यापार व वाणिज्य वृत्तमानपत्रे सोडून राज्याला कर आकारता येत नाहीत. 1957च्या कायद्यानुसार तंबाखू, साखर, रेशीम, लोकरी वस्तू यांवर संसदेप्रमाणे राज्य देखील कर आकारू शकते, कारण तंबाखू, साखर, रेशीम व लोकर या विशेष महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि यातून जास्त कर प्राप्त होतो. हे परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे नोट डाऊन करून ठेवा. आता केंद्र आणि राज्य विजेवरती कर कसे करताय. तर आता आपण राज्याला विजेवर कर आकारता येतो, परंतु राज्याने जर केंद्राला वीज विकली असेल किंवा केंद्राने जर राज्याची वीज वापरली असेल तर राज्य त्या विजेवरती कर लावू शकत नाही. तसेच रेल्वेने देखील राज्यातील वीज वापरली असेल तर ती वीज राज्याला विना कर द्यावी लागते. तर आता कर महसुलाची विभागणी आपण पाहूयात. 80व्या घटनादुरुस्तीनुसार एकूण कर आणि शुल्क यांच्यातून मिळालेल्या उत्पन्नापैकी 29% राज्यांना द्यावीत, ही कर महसुलाची विभागणी आहे. हे कर सुपूर्त करण्याची पर्यायी व्यवस्था आहे. आता आपण पाहूयात की कलमानुसार कोणकोणते कर राज्यांना प्राप्त होतात किंवा कोणकोणते कर केंद्राला प्राप्त होतात. कलम 268 अनुसार हुंडी, धनादेश, वचनपत्र, विमापत्रे व भाग हस्तांतरित करण्याचे मुद्रांक शुल्क हे राज्याचे उत्पन्न आहे. तसेच मद्यार्क व गुंगीचे पदार्थ तसेच सौंदर्य प्रसाधन उत्पादन यावरती देखील राज्य कर लावू शकते. तसेच यावरती अजून एक कायदा करण्यात आला, त्याला कलम 268A असे म्हणतात की हे कर केंद्र आकारते, महसूल केंद्र व राज्य संकलित करतात व ते एकमेकांमध्ये वाटून घेऊ शकतात. म्हणजे मद्यार्क व गुंगीच्या पदार्थांवरती कर हे केंद्र आकारते, परंतु महसूल राज्य गोळा करून केंद्र व राज्यांमध्ये विनियोग करतात, म्हणजे ते दोन्हीही वापरू शकतात. पुढचे कलम 269 यांमध्ये आंतरराज्य व्यापार व वाणिज्य वृत्तपत्रे सोडून यावरती खरेदी व विक्री कर लावला जातो व तो राज्याला मिळतो. कलम 270 अनुसार केंद्राने आकारलेले जे काही कर असतात ते राज्यांना आणि केंद्राला दोघांमध्ये विभागलेले असतात. कलम 271 अनुसार या दोन्ही म्हणजे व्यापार व वाणिज्य तसेच केंद्राने आकारलेल्या करांवरती संसदेचा वाटा असतो आणि त्यामुळे त्यावरती अधिभार लावण्याचा अधिकार केंद्राला असतो. राज्याने आकारलेले कर स्वतःकडे ठेवू शकतात. म्हणजे पूर्णपणे राज्याच्या ताब्यात असलेले कर कोणते आहेत ते पाहूयात. राज्य हा पूर्ण शेतसारा, शेती उत्पन्नावरील कर, शेतजमीन साराव शुल्क तसेच जमीन, बिल्डिंग, खनिजाधिकार, पशुनौका तसेच वाहन, चैनीच्या वस्तू, करवणूक, जुगार यांसारखे एकूण 11 कर आहेत जे फक्त राज्य सरकारने आकारलेले आहेत आणि त्याचे उत्पन्न राज्य सरकार स्वतःकडे ठेवू शकते. काही विशेष परिस्थितीमध्ये राज्यांना केंद्राकडून अनुदान मिळते. म्हणजे काही राज्यांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी केंद्राकडून काही पैशांची गरज असते. अशा परिस्थितीत केंद्राला अनुदान मिळते. तर पहिले आहे की वैधानिक अनुदान. वैधानिक अनुदान म्हणजे काय? एखाद्या राज्याला खूपच गरज आहे किंवा त्या राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी आपल्याला त्या राज्याला गरज असते, त्यावेळेला ते वैधानिक अनुदान असते. त्यावेळेला ती गरज केंद्राला पूर्ण करावी लागते. हे आसामसारख्या राज्यांमध्ये आपण पाहतो की आसाम हे राज्य केंद्राकडून हे विशेष वैधानिक अनुदान प्राप्त करते. तसेच विशिष्ट वैधानिक अनुदानावरती वित्तीय आयोग शिफारस करून राज्यांना अनुदान प्राप्त करून देऊ शकते. त्याचप्रमाणे केंद्र राज्याला ऐच्छिक असे अनुदान पण कलम 282 अनुसार देऊ शकते.
म्हणजे समजा एखाद्या राज्यामध्ये विशेष सार्वजनिक सुट्टी असते, जसे की 1 मेला महाराष्ट्रामध्ये सुट्टी असते. अशा वेळेला जे काही नुकसान होते त्या नुकसान भरपाईसाठी केंद्र ऐच्छिक असे अनुदान देते. त्याला ऐच्छिक अनुदान असे म्हणतात. आता आपण केंद्र राज्य संबंधातील वित्तीय आयोगापेक्षा नियोजन आयोग म्हणजेच आत्ताचा नीती आयोग याला अधिक महत्त्व कसे आहे ते पाहूयात. आपण हे पाहणार आहोत की नियोजन आयोग ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे व त्याऐवजी नीती आयोगाची स्थापना 2015मध्ये 2014मध्ये मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. आता इतर अनुदान कोणकोणते आहेत की तात्पुरत्या कालावधीसाठी, म्हणजे समजा महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर आला असेल तर त्यावेळेला सुद्धा केंद्राकडून अनुदान येऊ शकते, किंवा करोनाग्रस्तांसाठी अनुदान केंद्राकडून येऊ शकते, किंवा आसाम, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांना ताग उत्पादनाऐवजी निर्यात शुल्क देखील अनुदान देता येते. हे सर्व अनुदानाचा निधी हा संचित निधीतून दिला जातो म्हणजे केंद्राला हे एक विशेष केंद्र 100 विषयांवरती कर आकारते, परंतु त्यातील संचित जो निधी असतो त्याच निधीतून फक्त हे अनुदान दिले जाते व त्याची शिफारस फक्त वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार दिली जाते. तर आता वित्त आयोग म्हणजे काय आपण पाहूया. वित्त आयोग कलम 280 नुसार तयार करण्यात आलेला आहे व हा आयोग ही एक अर्धन्यायिक संस्था आहे. राष्ट्रपतींद्वारे दर 5 वर्षांनी याची स्थापना करण्यात येते. कराच्या निव्वळ उत्पन्नाची केंद्र व राज्यात वाटणी करण्यासाठी या आयोगाचा वापर होतो, किंवा या आयोगाच्या अंतर्गत प्रत्येक राज्याला आणि केंद्राला जो काय कर मिळतो त्याची योग्य प्रमाणात वाटणी केली जाते. तसेच संचित निधीतून राज्यांना देण्यात येणारे अनुदानाचे काही तत्त्व ठरवले जातात. ते तत्त्व ठरवण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. पंचायती व नगरपालिकेसाठी पूरक संचित निधीत वृद्धी करण्यासाठी देखील वित्त आयोगाची स्थापना केली जाते. केंद्र राज्य संबंधातील संतुलनाचे कार्य वित्त आयोगाने करणे व संविधानात अपेक्षित पण नीती आयोगाच्या असंविधानिक व अवैधानिक संस्थेच्या उद्योगाने केंद्र व आर्थिक संबंधात वित्त आयोग भूमिकेवरती विपरीत परिणाम होतो, हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. राज्याच्या हिताचे संरक्षण फक्त राष्ट्रपती जेव्हा शिफारस करतो तेव्हा खालील विधेयक संसदेत मांडता येतात. म्हणजे कर व शुल्कात बदल करायचा असेल किंवा शेती उत्पन्न यांच्यातील संज्ञेत यांच्यावर कर जो लावायचा असेल तर राष्ट्रपती याची शिफारस मुख्यमंत्री याची शिफारस राष्ट्रपतीकडे करतो आणि राष्ट्रपती जेव्हा शिफारस करतात त्यानंतरच हे विधेयक संसदेत मांडता येते. अशा प्रकारे राज्याच्या हिताचे देखील संरक्षण करता येते आणि राज्याचा कर वाढवण्यात मदत होते. केंद्र व राज्य यांना जर कर्ज घ्यायचे असेल तर ते कसे घेतले जाते ते आता आपण पाहूयात. संचित निधीत तारण ठेवून देशातून किंवा देशाबाहेरून संसदेत मर्यादित असे कर्ज घेतले जाते. तसेच केंद्र राज्यांना संचित निधीतून देखील कर्ज देऊ शकते. म्हणजे आपल्याला बाहेरील देशातून काही कर्ज घ्यायचे असेल तर संचित निधी हा तारण ठेवला जातो आणि बाहेरच्या देशातून मर्यादित स्वरूपात कर्ज घेता येते. तसेच कोणत्या राज्याला जर कर्ज घ्यायचे असेल तर केंद्र त्यांना संचित निधीतून कर्ज देते. आंतर सरकार कर संरक्षण केंद्र सरकारने स्थापन केलेले निगम किंवा कंपन्या यांना राज्य करातून किंवा स्थानिक करातून सूट नाही. आता आणीबाणीच्या काळात हे आर्थिक संबंध कसे होतात ते आपण पाहूयात. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अनुसार लागली जाते आणि त्यावेळेला जे कार्य केले जाते ते आर्थिक वर्ष, त्या काळात जे काही आर्थिक कायदे केले जातात ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे मार्च 31 पर्यंत लागू असतात आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 अनुसार लावण्यात येते. आता केंद्र व राज्य संबंध हे कसे आहेत किंवा यांना हे संबंध अधिक चांगले करण्यासाठी काय काय केले आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे आयोग निर्माण केलेले आहेत ते आपण पाहूयात. परीक्षेच्या दृष्टीने हे सर्व आयोग महत्त्वाचे आहेत, त्यामुळे याची नोंद करा आणि पुन्हा पुन्हा पहा.
तर पहिला आयोग 1966ला प्रशासनिक सुधारणा आयोग तयार केला होता. याचे अध्यक्ष स्वतः मोरारजी देसाई होते व त्यानंतर के हनुमंतय्या हे होते. या आयोगात एकूण 6 सदस्य होते आणि या आयोगाने कोणतीही स्पष्ट अशी कृती केली नाही. त्यानंतर 1969 रोजी राजमन्नार समितीची स्थापना झाली. राजमन्नार समितीची स्थापना तमिळनाडू सरकारकडून द्रविड मुन्नेम कळघम या पक्षाकडून झालेली होती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर पी.व्ही. राजमन्नार. त्यामुळे त्यांना राजमन्नार समिती असे म्हटले जाते. या समितीने काही अभ्यास केला व 1971 रोजी हा अहवाल सादर केला. यामध्ये राजमन्नार समितीने काही विषय मांडले की राज्यांना थोड्या प्रमाणात स्वायत्तता मिळाली पाहिजे, म्हणजे त्यांना कर विभागणी किंवा अधिकार हे जास्त मिळावेत, राज्यांना स्वयंपूर्ण व्हावे अशी या समितीचा अहवाल होता. तसेच अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात किंवा शेषाधिकार जे आहेत ते राज्यांना मिळावेत अशी या समितीची शिफारस होती. या संपूर्ण शिफारसी दुर्लक्षित करण्यात आल्या. राजमन्नार समितीचे आपण पाहिले तर विश्लेषण असे होते की राज्यांना स्वायत्तता देण्यावरती राजमन्नार समितीचा भर होता. आता आनंदीपूर ठराव आपण पाहूयात. 1973 साली अकाली दलाने राजकीय व धार्मिक मागण्या मागण्यासाठी आनंदीपुराचा ठराव केला. यातील विषय असे होते की केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण, चलन हे विषय असावेत व बाकी सर्व विषय राज्यांना द्यावेत असा ठराव आनंदीपूरमध्ये मांडला गेला. परंतु यामध्ये देखील काही बदल करण्यात आले. परंतु केंद्र संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण व चलन हे अधिकार राज्यांनाच मिळाले व या अतिरिक्त देखील बरेचसे अधिकार हे केंद्राकडे आहेत. यानंतर पश्चिम बंगाल निवेदनपत्र 1977 रोजी साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली हे पश्चिम बंगाल निवेदनपत्र सादर करण्यात आले. आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आयोग म्हणजे सरकारी आयोग. 1983 साली सरकारी आयोगाची स्थापना झाली. या आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश R.S. सरकारिया हे होते. ही समिती त्रिसदस्यीय होती, म्हणजे या समितीत 3 जण होते. 1 वर्षाचा काळ यांना दिला होता व त्यात 4 वेळा वाढ केली, म्हणजे 4 वर्षाचा काळ या सरकारी आयोगाने घेतला व 1988 रोजी या समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालीत एकूण 247 शिफारसी होत्या. या सरकारी आयोगाच्या अनेक शिफारसी केंद्राने मान्य केल्या. डिसेंबर 2011 पर्यंत या समितीने केलेल्या 247 शिफारशींपैकी 180 शिफारसी यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तसेच 1989 मध्ये या सरकारी आयोगाच्या शिफारसीनुसारच आंतरराज्य परिषदेची स्थापना केली गेलेली आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे फलित मानले जाते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने सरकारी आयोग हा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि यानंतर पंच आयोगाची स्थापना 2007 मध्ये केलेली होती. याचे अध्यक्ष माजी मुख्य न्यायमूर्ती मदन मोहन पंची हे होते. 2010 मध्ये या पंच आयोगाने अहवाल सादर केला. या आयोगाने 3 वर्ष घेतले आणि 3 वर्षात 310 शिफारसी मांडल्या. त्यामध्ये भारताची 310 शिफारसी सादर केल्या. आता हे सर्व आयोग आपण पाहिले किंवा भारताचे 3ही आपण केंद्र व राज्य संबंध पाहिले. भारताची एकात्मता, अखंडता, सामाजिक व आर्थिक विकासासाठी सहकारी संघराज्य प्रणाली उत्तम राहील हा निकष पंच आयोगाने काढला. अशा प्रकारे आपण केंद्र व राज्य संबंधातील कायदेविषयक संबंध, तसेच प्रशासनिक संबंध व आर्थिक संबंध पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटद्वारे पोहोचवा. धन्यवाद.